असोसिएट स्पॉन्सर अल्ट्राटेक सिमेंट। लातूरमध्ये सुधाकर श्रंगारे यांचा पराभव झाल्यानंतर एक एक जण पुढे येऊन त्या पराभवाची कारणं आणि इतर गोष्टींवर चर्चा करतायत। लातूरचे जे आमदार आहेत संभाजीराव पाटील निलंगेकर भाजपाचे नेते आहेत, त्यांनी पहिल्यांदा खुलासा केला की आम्ही उमेदवार दुसरा सांगितला होता, मात्र सुधाकर श्रंगारे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर कमळ हेच प्रमाण मानून आम्ही मतदान केलं। त्यांनी वेगळा उमेदवार सांगितला होता हे त्यांनी उघड केलेलं आहे। तर आता काही भाजपाचे कार्यकर्ते त्याचबरोबर सुधाकर श्रंगारे यांचे समर्थक आपल्या सोबत आहेत। त्यांनी पत्रकार परिषद घेऊन वेगवेगळ्या गोष्टींवर टीका टिप्पणी केलेली आहे, आरोप केलेले आहे। त्यांचा असं काही वेगवेगळ्या मागण्या त्यांच्याकडनं जाणून घेणार। मला सांगा काय मागणी आहे तुमची आणि सुधाकर श्रंगारे यांच्या समर्थनात तुम्ही पत्रकार परिषद घेतली आहे, त्यामध्ये काय मागणी करताय? सुधाकर श्रंगारे हे बौद्ध समाजाचे होते। राज्यानं आणि केंद्रीय नेतृत्वानं त्यांच्यावर विश्वास टाकला त्यांचं कार्य बघून आणि त्यांना दुसऱ्यांदा उमेदवारी दिली। ती इथल्या जिल्ह्याच्या नेतृत्वाला पटली नाही, पचली नाही। कारण लातूर जिल्ह्यामध्ये अगोदरच एक राज्यामध्ये मंत्री आहे। हाँ शुक्ला जी, भिजवाना सिर्फ अल्ट्राटेक ही। मान गया बेटा, पर अल्ट्राटेक ही क्यों? आप ही ने तो कहा था कि घर जिंदगी में सिर्फ एक ही बार बनता है। घर एक मौका एक, इसलिए सीमेंट भी देश का नंबर 1। अल्ट्राटेक, इंडियाज नंबर 1 सीमेंट। संजय बनसोडे आणि दुसऱ्यांदा उमेदवारी निवडून आला तर हा खासदार कॅबिनेट मंत्री होईल म्हणून हे दुखणं यांच्या पोटात होतं। केंद्रीय मंत्री यांना होऊ द्यायचं नव्हतं। कुणाच्या होतं नेमकं, म्हणजे भाजपमध्येच? भाजपच्या नेत्याचं, जिल्ह्यातल्या नेत्याचं होतं, जिल्ह्याचे नेते। पण जिल्ह्यातला कार्यकर्ता आणि मतदारांनी सुधाकर श्रंगारे विश्वास टाकला, मतदार बहुमत जास्त मतदान केलं। पण पराभव खरा तर जिल्ह्यातल्या नेत्यांनी पराभव केला। आणि खासदार सुधाकर श्रंगारे यांचा पराभव झाल्यानंतर ते लातूरवरून मुंबईकडे गेलेले आहेत, त्यांच्या मुंबईच्या निवासस्थानी। त्यानंतर ते लातूरला आले नाहीत। तुमचा संपर्क होतोय का? नाही, अशाच संपर्क झाला नाही आमचा। संपर्क झाल्यानंतर आम्ही संपर्क साधू, त्यांचा संपर्क झाला नाही। पण ते त्यांना जे मैदान सोडून पळून गेलं म्हणते तर ते चुकीचं आहे। कारण ते मैदान सोडून गेले नाही, ते इथं थांबले असते, समाजाचा उद्रेक दिसला असता त्यांना। ते समाजाचा उद्रेक होऊ नये म्हणून ते निघून गेले, ते मैदान सोडून गेले नाही। कारण समाजाने त्यांना बहुमत मोठ्या मताधिक्याने निवडून दिले। भाजपाला मतदान करत नाही तरी लोकांनी खासदार सुधाकर धम्म परिषदा, समाजकार्य, हे धर्माचं काम बघून समाजाने मतदान केले। समाजाने विश्वास टाकला, केंद्रीय राज्याने विश्वास टाकला होता श्रंगारेवर आणि श्रंगारेवर विश्वास समाजाने टाकला होता। म्हणून श्रंगारे साहेब इथं काय होऊ नये म्हणून भाजपाचे पदाधिकारी देखील आपल्यासोबत आहेत। मला सांगा, तुम्ही पूर्ण वेळ खासदार सुधाकर श्रंगारे यांचं काम केलं आणि गेली 5 वर्ष तुम्ही सोबत होतात, नेमकी काय मागणी आहे तुमची या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून? खरं तर लातूरकरांचं मी सर्वप्रथम आभार मानेन की सुधाकर श्रंगारे साहेबांना सर्व नेते मंडळीनं निगेटिव्ह केला असताना सुद्धा एवढं भरघोस मत त्यांना या ठिकाणी त्यांच्या पारड्यात टाकलं। आणि ते म्हणजे त्यांच्या फक्त चांगुलपणामुळं आणि त्यांनी जे समाजामध्ये प्रत्येक समाजामध्ये त्यांनी आपलं इन्व्हॉल्वेशन दाखवलंय, प्रत्येक महापुरुषाच्या जयंत्या साजऱ्या केल्यात। एवढंच नाही तर राम मंदिराचा जो उद्घाटनाचा सोहळा होता, काही लोकांना तिकडे जाता येत नाही म्हणून त्यांनी अहमदपूरमध्ये प्रतिकृती सुद्धा या ठिकाणी बनवली। पण दुर्दैवानं सुधाकर श्रंगारे हे आता या लातूर जिल्ह्याचे राज्यमंत्री, केंद्रीय राज्यमंत्री होतात का काय? त्यांचा लोकांमध्ये जाण्याची क्षमता, लोकांच्या संदर्भात त्यांचं ऐकून घेण्याची क्षमता, आणि आता ते इथं मास लीडर बनतात का काय, ह्या भीतीनं इथल्या काही मंडळीनं त्यांचं षडयंत्र करून ही त्यांना पाडण्याचं काम केले। सुधाकर श्रंगारे यांनी देशातले भाजपाची जी उमेदवारी जाहीर झाली त्या पहिल्या यादीमध्ये उमेदवारी मिळवलेली होती आणि तेव्हापासूनच भाजपच्या अंतर्गत वादाला सुरुवात झाली होती। काय मागणी आहे? सर, मी लोहाकंदार विधानसभेतून आलेलो आहे, बौद्ध समाजाचा प्रतिनिधित्व करतोय मी तिकडं। आणि यावेळेस आमचा समाज सर आजपर्यंत भाजपला मतदानच करत नव्हता। कारण सुधाकर श्रंगारे साहेबांनी ज्या लातूर लोकसभेमध्ये धम्मपरिषदा घेतल्या, आदरणीय आमचे संजय भाऊ सोनकांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली, त्या धम्मपरिषदांमुळं सुधाकर श्रंगारे साहेबांना बौद्ध समाजाचं सगळ्यात जास्त मताधिक्य तिकडून पडत होतं। आणि यावेळेस वंचित फॅक्टर चालला नाही, साहेबांना बघून मतदान केलेलं आहे, साहेबांचं काम पाहून। म्हणून एक आमची समाजातर्फे विनंती आहे की साहेबांचं पुनर्वसन करावं, साहेबांना राज्यसभेवर घ्यावं। बौद्ध समाज निश्चितच भाजपच्या पाठीमागे राहायचं। एकूणच जर लक्षात घेतलं तर लातूरच्या भाजपामध्ये काहीतरी सुरू आहे आणि त्याचा फटका सुधाकर श्रंगारे यांना बसलेला आहे हे स्पष्ट जाणवत आहे। महेंद्र जोंधळे, TV9 मराठी, लातूर। असोसिएट स्पॉन्सर अल्ट्राटेक सिमेंट। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क
आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.